सध्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातील घुसखोरी याच्याविषयी वादंग चालू आहे आणि अनेक लोक याच्याविषयी बोलत आहेत, टीका टिप्पणी करत आहेत. परंतु वारकरी संप्रदाय काय होता, त्याची विचारधारा काय होती, इथपर्यंत ना महाराष्ट्रातील सत्ता घालणारे पोचले आहेत, ना कीर्तनकार पोचले आहेत, ना राजकीय लोक पोचले आहेत. आता अलीकडे तर या वारकरी संप्रदायाला भ्रष्ट करण्यासाठी राजकीय संघटन सुरू केलेले, राजकीय पक्ष वारकऱ्यांना स्वतःच्या छत्रछायेखाली, पंखाखाली ओढण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना आपल्याला दिसत आहेत. आणि तसे त्यांचे पदाधिकारीसुद्धा आता धार्मिक आघाडी म्हणून पुढे येत आहेत. परंतु वारकरी संप्रदाय समजून घेत असताना वारकरी संप्रदाय ही एक विचारधारा आहे, तो एक धर्म नाही. म्हणजे ही विचारधारा जरी हिंदुत्वामधली असली, हिंदू धर्मीयांची जरी असली, तरी ज्या धर्मानं इथल्या वंचित लोकांना छळलं, पिळलं आणि त्याचबरोबर इथं अंधश्रद्धा, पाखंड अशा गोष्टीमधून इथल्या लोकांचं शोषण सुरू केलं, अशांना प्रत्युत्तर देण्यासाठी जे काही इथे बंड झालं, त्या बंडाचं नाव म्हणजे वारकरी संप्रदाय असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या संप्रदायाची पायाभरणी ही संत नामदेव महाराज यांच्या रूपाने आपल्याला झालेली पाहायला मिळते. मग असे संप्रदाय कोणकोणते आहेत की जे वारकरी संप्रदायाला समान विचारधारा आणि समानतेवरती चालणारे आहेत? तर मागे वळून जर आपण पाहिलं तर नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, कबीर संप्रदाय, सुफी संप्रदाय असे संप्रदाय आपल्याला वारकरी संप्रदायाच्या बरोबरीनं चालताना आपल्याला पाहायला मिळतात. आता या सगळ्या संप्रदायाची जर विचारधारा जर पाहिली ना, तर ही संप्रदायाची विचारधारा ही मानवतावादी आहे. सर्व धर्मांना, सर्व जातींना सोबत घेऊन जाणारे या संप्रदायाची विचारधारा आहे, जी जातविरहित, धर्मविरहित अशी विचारधारा आहे. मग आता ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये मागच्या काही 800-1000 वर्षापासून इथे रुजत आलेली आहे. मग त्या काळामध्ये जे धर्मवादी होते, ज्यांना धर्म आपल्या हातामध्ये आहे असं वाटत होतं, ही लोक या संप्रदायाकडे कधीही वळली नाहीत किंवा त्यांनी या संप्रदायाच्या लोकांना धर्म म्हणून कधीही जवळ केलं नाही. अगदी त्याच संप्रदायामधील संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड यांना देखील त्या संप्रदायाचे आहेत म्हणून त्यांचा छळ करण्यात आला. आणि आता हीच लोक तो संप्रदाय म्हणजे हिंदुत्वाचा एक भाग आहे असं म्हणतायत आणि त्या संप्रदायावरती एक प्रकारे वैचारिक अतिक्रमण करतायत असं म्हणायला हरकत नाही. मुळामध्ये कीर्तन हे प्रबोधनाचे मूळ आहे, ज्याचा उद्देश पाखंड आणि अंधश्रद्धेवरती वार करणे हा आहे. कारण वारकरी या शब्दामध्येच वार आणि करी हे त्यामध्ये मूळ रूप आपल्याला दिसतं. आणि कीर्तन परंपरेमध्ये आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं, म्हणजे कीर्तन हा संप्रदाय नाही, कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम म्हणून या संप्रदायाने स्वीकारलेलं आहे. कारण यामध्ये कीर्तन हे उभा राहून केलं जातं आणि वारकरी संप्रदायामध्ये उभा राहून कंबर कसून कीर्तन करणं म्हणजे पाखंडाच्या विरोधात सर्व प्रकारे तयारीनिशी उभा राहणं, तटस्थपणे, खंबीरपणे सामोरं जाणं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून यामध्ये कीर्तन हे उभा राहून करण्याची परंपरा आहे. परंतु अलीकडं जर पाहिलं ना तुम्ही, तर कीर्तनामध्ये कथावाचकांचं सुद्धा अतिक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे उत्तर भारतीय जे कथावाचक आहेत, तर ते कथावाचक या वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करतायत. आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाला मानणारीच लोक अशा लोकांच्या तारखा घेऊन इथं त्यांच्या कथा वाचन करतायत. मुळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कथा वाचनाला प्राधान्य नाही. जर कथाच वाचायच्या असत्या तर ज्ञानेश्वरापासून तुकाराम, नामदेव यांनी कथाच वाचल्या असत्या ना. परंतु असल्या कथावाचकांना त्यांनी कोलीत काढलेले त्या काळामध्ये. कारण हे सुद्धा पाखंडच आहे आणि लोकांना अंधश्रद्धेवरती घेऊन जाणार आहे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलेलं आहे.
मग आता कीर्तन हे पुराण आहे का? नाही. कीर्तन हे पुराणाचा आधार घेतं का? नाही. कीर्तन हे पुराणातल्या कथांना अजिबात वाव देत नाही, त्यांना थारा देत नाही. परंतु अलीकडं जर पाहिलं ना तुम्ही, राग येईल तुम्हाला, अनेक जे कीर्तनकार आहेत ना, तर हे पुराणामधल्या कथा उघळू सांगतात. हां, मग ते का सांगतात? कारण त्यांना जेवढं शिकवलं, जेवढं त्यांच्याकडून बोलून घेतलं, जसा पोपट त्याला जेवढं सांगितलं तेवढंच बोलतो, असे ही कीर्तनकारांची परंपरा आहे अलीकडची. हे कीर्तनकार म्हणजे नामदेव तुकारामांचे शिष्य नाहीत. हे कीर्तनकार म्हणजे त्यांच्या अनुग्रह घेतलेले नाहीत किंवा त्यांच्या पुरेपूर अभंगाचा अभ्यास करून उतरलेले नाहीत. हे 4-2 अभंग घ्यायचे, पाठांतर करायचं आणि मग इकडल्या तिकडल्या पुराणातल्या कथा जोडून हसी मजाक करून कीर्तन पूर्ण करायचं, असे हे कीर्तनकार आहेत. म्हणून पुराण हे कीर्तनाचा भाग नाही, कारण पुराण कथा सांगणं हे त्याचा उद्देश नाही. कीर्तनाचा उद्देश आहे चालू घडामोडी, वास्तव जीवन आणि समाजामध्ये जे काही विकृतीकरण झालं आहे त्याच्यावरती आघात करणं आणि ते लोकांसमोर ते प्रदर्शित करणं, त्यांना ते दाखवून देणं आणि त्यातून त्यांना बाहेर काढणं, हे सामाजिक काय म्हणायचं क्रांतीचं आणि सामाजिक चिकित्सेचं साधन म्हणजे कीर्तन आहे. आता या संप्रदायामध्ये आणखीन एक आहे की आपण जर पाहिलं ना, तर आपले आजी आजोबा जे काही वारकरी संप्रदायामधले होते, तर देवपूजा झाल्यानंतर हे एक तर अष्टगंध लावायचे आणि काहीच नसेल तर बुका लावायची. म्हणजे वारकरी संप्रदायाची खूण जर पाहिली तर कपाळावरती अष्टगंध किंवा बुका लावणे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये जे अतिक्रमण केलेले लोक आहेत ते काय लावतात माहिती आहे तुम्हाला? बायकांसारखं रुपया एवढं कुंकू. मग आता मला सांगा, हे कुंकू ना विठ्ठल लावतो, ना रुक्मिणी लावते, ना त्यांच्या संप्रदायामधला कीर्तनकार लावतो खरा. मग हे कुंकू लावणारे कुठून आले? मग हे अतिक्रमण नाही का? कुंकू लावणाऱ्याची परंपरा ही अतिक्रमण नाही का? मुळामध्ये वारकरी संप्रदाय हा 600 वर्ष अगोदरचा आहे आणि त्यानंतर 200 वर्षानंतर म्हणजे आता 800 वर्ष झाली, तर रामदासी संप्रदायाची या ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये रामदासी संप्रदाय समर्थ रामदासांनी सुरू केला. असे काही कीर्तनकार नंतरच्या काळामध्ये तयार झाले, त्यांच्या दासबोधावरती कीर्तन करणारे. त्या कीर्तनकारांना आपण रामदासी कीर्तनकार असं म्हणतो. आता ही विचारधारा वारकरी संप्रदायाला एन्काउंटर करण्यासाठी, वारकरी संप्रदायाला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा वारकरी संप्रदायाला आळा घालण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी सुरू झालेली रामदासी संप्रदाय. परंतु लोकांनीच नाही स्वीकारला. रामदासी कीर्तनं गावोगाव ग्रामीण भागात नाही पोचले आणि मग 400 वर्ष झालं तरी रामदासी संप्रदाय पोचत नाही, त्याला कोणी स्वीकारत नाही. हे बघितल्यानंतर या पंथाच्या लोकांनी मग वारकरी संप्रदायामध्ये जो की लोकांनी स्वीकारलेला आहे अशामध्ये यायला सुरुवात केली आणि मग त्यांनी थोडं नामदेवाचं नाव घ्यायचं, थोडं तुकारामांचं नाव घ्यायचं, थोडं एकनाथांच्या भारुडांचं कथन करायचं आणि त्यामध्ये रामदासी विचारधारा पेरायची. हे मागच्या काही 100-1 वर्षापासून सुरू झालेले, परंतु अलीकडच्या 50-60 वर्षामध्ये हे प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि म्हणून हे अतिक्रमण नाही तर काय आहे.